तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण भारताचा भूगोलाची पूर्ण रिव्हिजन करणार आहोत। तर त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे आपला भारतातील प्रमुख बंदरे आणि जी किनारपट्टी आहे त्याला काय नाव दिलेलं आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये, त्यानुसार आपण बघणार आहोत। तर भारतातील प्रमुख बंदर म्हणजे कांडला बंदर, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि न्हावा, त्यानंतर मार्मा गोवा, त्यानंतर कर्नाटकमध्ये आहे मंगळूर, केरळमध्ये आहे कोची आणि कोची किंवा कोचीन असं म्हणतात। त्यानंतर तामिळनाडूमध्ये आहे एन्नोर, चेन्नई आणि तुतीकोरीन। त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आहे विशाखापट्टणम, त्याच्यानंतर ओडिशामध्ये आहे पॅराद्वीप आणि पश्चिम बंगालमध्ये आहे हल्दिया। तर हे झाले भारतातील प्रमुख बंदर। आता आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये किनारपट्टीला काय नाव देण्यात आलेले आहे तर ते बघूया। गुजरातमध्ये काय म्हणतात तर सौराष्ट्र, महाराष्ट्र आणि गोवामध्ये कोकण असं म्हणता, कर्नाटकमध्ये कारवार किंवा करमाड म्हणता, केरळमध्ये मलबार किनारपट्टी, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू संयुक्तपणे त्याला कोरोमंडल नाव आहे, त्याच्यानंतर ओडिसामध्ये उत्कल नाव आहे आणि पश्चिम बंगालमध्ये बंग नाव आहे। पश्चिम बंगालमध्ये बंग किनारपट्टी, ओडिसामध्ये उत्कल किनारपट्टी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोमंडल किनारपट्टी, केरळमध्ये मलबार, कर्नाटकमध्ये कारवार किंवा करमाड म्हणता आणि महाराष्ट्र आणि गोवामध्ये कोकण आणि याच्यामध्ये गुजरातमध्ये सौराष्ट्र। तर हे झाले भारतातील प्रमुख बंदरे आणि किनारपट्टीची नावं। त्यानंतर मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक सांगते। हायकोर्ट भारतातील सरोवरे। आता भारतातील सरोवरे आपण बघून घेऊया। तर लडाखमध्ये 3 प्रमुख सरोवरे आहे, एक साल्टेक, पँगॉन्ग आणि अबुसाई। तर हे जे रेड पेनाने दाखवलेले आहे तर ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि जे ब्ल्यू पेनाने दाखवलेलं आहे तर ते गोड्या पाण्याचे सरोवर आहे। तर याच्यामध्ये हा क्रम विचारला जाऊ शकतो। तर लक्षात ठेवा साल्टेक, पँगॉन्ग आणि अबुसाई। साल्टेक, पँगॉन्ग आणि अबुसाई कुठे आहेत तर लडाखमध्ये। त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये 2 लक्षात ठेवायचे, एक उलर सरोवर आणि एक दाल सरोवर। तर हे जे उलर सरोवर आहे ते भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि इथूनच झेलम नदी पण वाहते। त्याच्यानंतर खाली आल्यावर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये लक्षात ठेवायचे की भीमताल आणि नैनीताल 2 सरोवर आहे। त्याच्यानंतर ह्या भागामध्ये पश्चिमेला आल्यानंतर लक्षात ठेवायचं की लोकटक हे सरोवर आहे, कुठे आहे तर मणिपूरमध्ये। तर या लोकटक सरोवराला रामसर साईटचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि याच्यावरती एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजे ते कसे आहे तर तरंगणारे। तर लक्षात ठेवायचं की लोकटक कुठे आहे मणिपूरमध्ये। त्याच्यानंतर चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि हे कुठे आहे तर ओडिशामध्ये। त्यानंतर कोलेरू सरोवर कुठे आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आणि गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि कोणत्या नद्यांदरम्यान निर्माण झालेला आहे तर गोदावरी आणि कृष्णा नदीच्या दरम्यान कोणते सरोवर आहे तर कोलेरू। त्यानंतर कोणते आहे तर पुलिकत सरोवर कुठे आहे तर तामिळनाडूमध्ये। त्याच्यानंतर वेमनाड सरोवर हे लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे। पुलिकत सरोवर कुठे आहे तर तामिळनाडू, चिल्का सरोवर ओडिशामध्ये, लोकटकमध्ये कोणते आहे, लोकटक सरोवर कुठे आहे तर मणिपूरमध्ये आणि उत्तराखंडमध्ये कोणते आहे भीमताल, नैनीताल। त्यानंतर लडाखमध्ये साल्टेक, पँगॉन्ग, अनुसाई आणि उलर सरोवर आणि दाल सरोवर कुठे आहे म्हटलं तर जम्मू काश्मीरमध्ये। त्यानंतर सांबर सरोवर हे कुठे आहे तर सांबर सरोवर हे आहे राजस्थानमध्ये आणि हे कसे अंतर्गत क्षेत्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। तर याच्यावरूनच आपल्याला असं लक्षात येते की याच्यामध्ये एक हिस्ट्री आहे की असं मानण्यात येतं की अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील जो भाग आहे, जो मरुस्थलाचा भाग आहे असं आपण त्याला म्हणतो, तर ते तिथपर्यंत कदाचित अरबी समुद्र असावा पहिले आणि ते अरबी समुद्र मागे गेल्यामुळे अरबी समुद्रातला जो गाळ होता त्याच्यामुळे तिथे मरुस्थलाची निर्मिती झालेली आहे। आणि हे कशामधून समजलं आपल्याला तर सांबर सरोवरामुळे, कारण तिथे अंतर्गत क्षेत्रातील ते सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। त्यानंतर लोणार सरोवर जे की उल्कापातामुळे झालेले आहे तर महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, हे एक लक्षात ठेवायचं। हे झाले सरोवर। आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया, बंदरे। हे झालं आपलं नॅशनल हायवे।
हे सिंधू नदी प्रणाली, मुख्य न्यायाधीश चौधरी, हे प्रमुख शिखरे आहे आपल्या भारतातील. तर लक्षात ठेवायचं की केटू शिखरलाच काय म्हणण्यात आलेलं आहे, तर गॉडविन ऑस्टिन असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि कुठे आहे तर लडाखमध्ये. आणि किती हाईट आहे तर 8611 मीटर असं लक्षात ठेवायचं की 8611 मीटर लवकर लक्षात राहतं. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट कुठे आहे तर नेपाळमध्ये. आणि किती हाईट आहे तर 8848 लक्षात ठेवायचं. कांचनजंगा कुठे आहे तर सिक्कीममध्ये 8598. त्यानंतर नामचा बर्वा आहे इथे लक्षात ठेवायचं. नामचा बर्वा कुठे आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर धूपगड आहे इथे सातपुडा पर्वतरांगेमध्ये. त्यानंतर गुरुशिखर अरवली पर्वतरांगेमध्ये. गुरुशिखर आहे अरवली पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर. त्यानंतर या भागामध्ये पश्चिम घाटामध्ये आणि पूर्व घाटामध्ये म्हणजे सह्याद्रीमध्ये सर्वात उंच आहे अनाईमुडी लक्षात ठेवायचं. त्यानंतर पश्चिम घाटामधील कोणता आहे तर डोडा बेट्टा. त्यानंतर आणि हे पश्चिम घाट आणि पूर्व घाट कोणत्या पर्वतांदरम्यान एकत्र येतात तर निलगिरी पर्वतरांगामध्ये एकत्र येतात. त्यानंतर हा क्रम विचारला जाऊ शकतो की कोणत्या पर्वतरांगा आहे तर निलगिरी आहे सर्वात अगोदर. त्यानंतर इलायची लक्षात ठेवायचं. निलगिरी, अण्णामलाई, इलायची आणि नागरकोटली लक्षात ठेवायचं. निलगिरी, अण्णामलाई, इलायची आणि नागरकोटली. ओके, आता नेक्स्ट बघूया लोहखनिज. तर आता इथे खनिज संपत्ती सांगितलेली आहे. तर हे खनिजाचे सर्वोच्च म्हणजे कोणत्या याच्यामध्ये खनिज चांगलं असतं तर ते सांगितलेलं आहे. सर्वात चांगल्या प्रकारचे लोहखनिज मॅग्नेटाईट, त्यानंतर हेमेटाईट, त्यानंतर लिमनाईट, त्यानंतर सिडेराईट. तर खनिज संपत्ती कुठे कुठे आहे तर भारतामध्ये ते आपण बघूया. तर छोटा नागपूरचा जो पठार आहे त्याला आपण तिथे भारतातील सर्वात जास्त खनिज संपत्ती असं म्हणण्यात येतं. तर त्याच्यामध्ये काय आहे तर कोळसा, तांबे, अभ्रक, मॅग्नीज, बॉक्साईट आणि लोहखनिज ह्याचे साठे आढळतात. त्यानंतर तेलंगणा, कर्नाटक पठार आणि आंध्र प्रदेशमध्ये सोने, मॅग्नीज आणि तांबे यांचे साठे आढळते. त्यानंतर कोळशाचे प्रकार दिलेले आहेत की सगळ्यात चांगल्या प्रकारचा कोळसा कोणता असतो तर अँथ्रासाइट, त्यानंतर बिट्युमिनस, त्यानंतर लिग्नाईट आणि पीट. अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाईट आणि पीट याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे आणि याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर जी अरवली पर्वतरांग आहे तर त्याच्यामध्ये कशाचे साठे आढळतात आपल्याला तर तांबे, शिसे आणि अभ्रक. तांबे, शिसे आणि अभ्रक. त्यानंतर हा जो आसामचा पट्टा आहे, आसाम आणि अरुणाचल प्रदेश, तिथे तेल क्षेत्र आहे असं आढळण्यात आलेलं आहे. नेक्स्ट पार्ट बघूया. आता ही आहे मृदा. तर आपण मृदा बघून घेऊया. जो हा प्रकार आहे, हा भाग आहे हिमालयीन भाग जो आहे त्याला आपण पर्वतीय मृदा असं म्हणतो. त्यानंतर जो हा भाग आहे हिमालयीन तर त्याला आपण पर्वतीय मृदा असं म्हणतो. त्यानंतर गंगा नदी वगैरे नद्या जे गाळ साचून घेऊन येतात, पाणी जिथून वाहतं त्याला तराई असं म्हणतात. त्यानंतर जे गाळ साचतं तिथं त्याला गाळाची मृदा असं म्हणतात. त्यानंतर समोर काळी मृदा जी की आहे दख्खन पठारावरती. त्यानंतर वालुकामय कुठे आहे तर अरवली पर्वताच्या पश्चिमेला जे की राजस्थानमध्ये आहे. त्यानंतर दलदलयुक्त हे सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील भागामध्ये आहे. आणि जांबा जो खडक आहे तो सह्याद्री पर्वतामध्ये आहे. त्यानंतर काळी मृदा कुठे आहे दख्खनच्या पठारावरती. आणि विदर्भ आणि हा छोटा नागपूरचा जो पठार आहे हा पूर्वेकडील भागामध्ये कोणती मृदा आढळते तर तांबडी मृदा आढळते. हे लक्षात ठेवायचं. पर्वतीय मृदा कुठे आहे हिमालयीन भागामध्ये. त्यानंतर तराई कुठे आहे जिथून नद्या उगम पावतात वगैरे नेमकाच. आणि गाळाची मृदा जेव्हा नद्या गाळ संचयन करून समोर घेऊन येतात तेव्हा त्याला गाळाची मृदा. वालुकामय कुठे आहे तर राजस्थानमध्ये. त्यानंतर काळी मृदा दख्खनचे पठार. त्यानंतर दलदलयुक्त जे खाड्या निर्माण करतात तर ती त्या भागामध्ये आहे कोकण भागामध्ये. त्यानंतर जांभी मृदा सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वगैरे. त्यानंतर तांबडी मृदा हा पूर्व भागामध्ये आहे. छोटा नागपूरचा पठार झाला, विदर्भ आला, त्याच्यामध्ये छत्तीसगड वगैरे याचा भाग आला, आंध्र प्रदेश वगैरे. तर याच्यामध्ये कोणती आहे तर तांबडी मृदा आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया.
हे जाती आणि नृत्य आहे. तर याच्यामध्ये आता सध्या जे करंटमध्ये रिलेटेड असेल तर तेच करा, बाकीचं काही गरजेचं नाही आहे. त्यानंतर राजधानी, या वेगवेगळ्या नद्या आहेत. तर नद्या बघून घेऊया की अरवली पर्वताच्या उत्तरेला मारवाड पठार आहे आणि खाली मेवाड पठार आहे. तर मेवाड पठारातून एक नदी उगम पावते, तिचं नाव आहे लुनी नदी. त्यानंतर मही नदी आहे जी की मध्य प्रदेशामधून उगम पावते आणि कर्कवृत्ताला 2 वेळेस छेदते. तर ही पण लक्षात ठेवा की एकमेव नदी आहे जगातील जी कर्कवृत्ताला 2 वेळेस छेदते. आणि विषुववृत्ताला 2 वेळेस छेदणारी नदी कोणती आहे, तर आफ्रिका खंडामधील कांगोरीवर जी आहे ती विषुववृत्ताला 2 वेळेस छेदते, एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर विंध्य पर्वताच्या अमरकंटकमधून नर्मदा नदीचा उगम होतो आणि विंध्य आणि सातपुडामधनं ती पश्चिम दिशेला वाहत जाऊन कुठे मिळते, तर खंभातच्या आखाताला मिळते. अमरकंटकावरनं दुसरी अजून एक नदी उगम पावते जी की सोन नदी, ती कोणाला मिळते, तर बिहारमध्ये पाटणा इथे गंगा नदीला मिळते. त्यानंतर आहे सातपुडा आणि सातमाळामधनं तापी, मुलताई टेकड्यावरून तापी नदी उगम पावते आणि सातपुडा आणि सातमाळामधनं कुठे जाते, तर खंभाच्या आखातामध्ये जाऊन मिळते. त्यानंतर आहे सातमाळा आणि शंभू महादेव यांच्यामधनं गोदावरी नदी वाहते. त्यानंतर भीमा नदी, त्यानंतर कृष्णा नदी, त्यानंतर तुंगभद्रा. तर हा सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. तर हा सिक्वेन्स मी तुम्हाला एकदा सांगते. एक आहे लुनी, त्यानंतर आहे मही नदी, त्यानंतर आहे नर्मदा, त्यानंतर तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, त्यानंतर आहे कावेरी आणि त्यानंतर आहे वैगई. तर या नद्या लक्षात ठेवा. त्यानंतर महानदीचं खोरं पण लक्षात ठेवा की कुठून उगम पावते, तर रायपूर पठारापासून महानदी उगम पावते आणि प्रवाह कुठे कुठे आहे, तर कोणत्या कोणत्या राज्यातनं आहे, तर छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये जाऊन मिळते. त्यानंतर ह्या पण लक्षात ठेवायचं, सुवर्णरेखा, बामणी, हा क्रम पण विचारला जाऊ शकतो, सुवर्णरेखा, बामणी आणि महानदी. ओके. आणि ही पेरियार नदी आहे केरळमध्ये, एक लक्षात ठेवा. शिखर बघितले तर हा शिखरांचा क्रम विचारला जाऊ शकतो की सर्वात उंच ते सर्वात कमी उंच असा, म्हणजे डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये विचारले जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, नंदादेवी 1 नंबर, 2 नंबर त्रिशूल, 3 नंबर बद्रीनाथ, 4 नंबर केदारनाथ, त्यानंतर गंगोत्री, त्यानंतर यमुनोत्री. नंदादेवी, नंद, त्रिशूल, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री असं लक्षात ठेवायचं. हे लोकसंख्येचा भाग आहे. तर लोकसंख्या आपण मॅपमध्ये लवकर लक्षात राहते लोकसंख्या, त्यामुळं मी मॅपमध्ये असं करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघा, जर मी सांगते तुम्हाला जर पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. सर्वाधिक साक्षर जिल्हे आणि वेगवेगळे असे हे पेनांनी लिहिलेले आहे. समजा ग्रीन पेनाने सर्वात साक्षर जिल्हे लिहिलेले आहे, तर ग्रीन पेनाने जिथं जिथं असेल तर तसं तसं लिहिलेलं आहे. समजण्यासाठी वेगवेगळ्या पेनांचा यूज केलेला आहे, पण हे मी नंतर घेईन सेपरेट टॉपिक. किचकट आहे थोडं. हे आहे प्रमुख रांगा, पर्वतरांगा. त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खिंडा. ज्या खिंडी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण आपल्याला याच्यावरती नेहमी क्वेश्चन दिसतो. तर आता आपण खिंडी बघूया. तर हा क्रम विचारण्यात येतो. तर आपण प्रमुख लक्षात ठेवूया की महत्त्वाचे जे असतील इम्पॉर्टंट आपल्याला. अगिल आणि काराकोरम कुठं आहे, तर लडाखमध्ये. लक्षात ठेवायचं कुठे आहे, अगिल, काराकोरम, खारदुंगला. अगिल, काराकोरम, खारदुंगला, चांगला, लोणकला, बारालाच्या, शिपकीला, मानाला, नीतीला, लिपुलेखला आणि सिक्कीममध्ये 2 आहे, नथुला, झेलपला. आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे भूमला. त्यानंतर आहे दिपोर लक्षात ठेवायची. दिपोर कोणाकोणामध्ये आहे, तर म्हणजे 3 देशांमध्ये एकत्र येते. दिपोर खिंड चीन, भारत आणि म्यानमार इथे दिपोर खिंड आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आहे बघा बुर्जिला, जोजिला. तर जम्मू काश्मीरमध्ये आहे ब्रुझिल, झोजिला, बनिहाल आणि रोहतांग आणि बारालाच्या कुठे आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये. तर हे लक्षात ठेवायचे ह्या प्रमुख खिंडी. तर शिपकीलामधनं सतलज नदी प्रवेश करते. त्यानंतर हा क्रम विचारला जाऊ शकतो. मानाला, नीतीला आणि लिपुलेखला उत्तराखंडमध्ये कोणत्या खिंडी आहे असं विचारण्यात आलं. तर मानाला, नीतीला, लिपुलेखला. त्यानंतर सिक्कीममध्ये कोणत्या आहे, तर नथुला, झेलपला.
आणि अरुणाचल प्रदेशमध्ये बुमला. आणि दिपोर खिंड एक सर्वात महत्त्वाची आहे जी की चीन, भारत आणि म्यानमार यांना जोडते. तर दिपोर खिंड कुठे आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये. चला नेक्स्ट वर. हा झाला आपल्या हे झालं भारताचा भूगोल.